नमस्कार विद्यार्थी व पालक. मी अक्षय चिवटे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक. आज नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्याकडून आलेल्या पब्लिक नोटीसनुसार दिनांक 9 मार्च ते 11 मार्च 2025 च्या दरम्यान आपण जो नीट परीक्षेचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल केलेला आहे त्याचे करेक्शन विंडो त्या ठिकाणी ओपन होणार आहे. तर यावर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सांगितल्याप्रमाणे दिनांक 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान पूर्ण भारतामध्ये एकाच वेळी ऑफलाईन म्हणजेच पेन अँड पेपर पद्धतीने नीटची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. त्यानुसार त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म हे 7 फेब्रुवारी 2025 ते 7 मार्च 2025 या दरम्यान सुरू झाले होते. तर आज आपण 6 मार्च 2025 या दिवशी जी पब्लिक नोटीस आलेली आहे त्या संदर्भात या व्हिडिओतून मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की कोणत्या गोष्टीचे करेक्शन आपण आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये करू शकतो. हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्युरेशन ऑफ करेक्शन इन पर्टिक्युलर्स म्हणजेच आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये ॲनेक्सर 1 मध्ये दिलेल्या सूचनेनुसार आपण करेक्शन करू शकतो. त्याची वेळ त्यांनी दिलेली आहे 9 मार्च 2025 ते 11 मार्च 2025. त्याची वेळ या ठिकाणी त्यांनी नमूद केलेली आहे की 11 मार्च 2025 ला रात्री 11:50 आपण करेक्शन करू शकतो. डेडलाईन सुद्धा एनटीएने या पब्लिक नोटीस मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून एक गोष्ट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की कुठलेही एक्सटेंड त्या ठिकाणी केले जाणार नाहीये करेक्शनसाठी. त्याचबरोबर रजिस्ट्रेशनसाठी ऑलरेडीच त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारचं डेट एक्सटेंड केली जाणार नाहीये रजिस्ट्रेशनसाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जरी अजून रजिस्ट्रेशन केले नसेल तर उद्या दिनांक 7 मार्च ही शेवटची तारीख आहे. रात्री 9 वाजेपर्यंत आपण आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्यावं. ओके. आता पुढे त्यांनी काय मेन्शन केलेले ते बघूया. इट्स इम्पॉर्टंट टू हायलाइट दॅट फायनल करेक्शन विल बी ॲप्लिकेबल ओनली आफ्टर पेमेंट ऑफ एनी ॲडिशनल फीज. म्हणजे जसं करेक्शन कास्टचं जर करेक्शन आपण केलं तर फी मध्ये डिफरन्स येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी आता जनरल ईडब्ल्यूएस केलेला आहे आणि नंतर जर मी कास्ट करेक्ट करून जर जनरल केली तर त्या ठिकाणी फी नक्कीच त्या ठिकाणी 100 रुपये वाढणार आहे. कारण ईडब्ल्यूएस ची फी ही 1600 रुपये आहे आणि जनरल कॅटेगरीची फी ही 1700 रुपये आहे. तर त्यांनी असं म्हणलेलं आहे जर तुम्ही करेक्शन केलं दॅट अफेक्ट द फी अमाऊंट, जर त्याचा परिणाम हा फी अमाऊंट होणार असेल तर केलेलं करेक्शन हे कधी ग्राह्य धरलं जाणार आहे जेव्हा तुम्ही जो काही डिफरन्स फी असेल तो तुम्ही पे करणार आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही मेन्शन केले प्लीज नोट दॅट एनी एक्सेस पेमेंट्स मेड विल नॉट बी रिफंडेड. जर तुम्ही त्या ठिकाणी एक्सेस फी म्हणजे दिलेल्यापेक्षा जास्त फी जर तुम्ही त्या ठिकाणी पेड केली तर त्याचं कुठलंही रिफंड त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केले. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तर आता आपण बघूया कुठल्या फील्ड्स आपण करेक्शन करू शकतो. सगळ्यात पहिलं सिरियल नंबर दिलेला आहे त्यांनी, त्याच्यामध्ये ऍक्शन्स मेन्शन केलेले आहेत. कॅन्डिडेट शेल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ दिस 2 फील्ड. 2 फील्ड पैकी कुठली एक फील्ड आपण चेंज करू शकतो. त्या फील्ड मध्ये त्यांनी 2 गोष्टी दिलेल्या आहेत, दॅट इज फादर नेम अँड क्वालिफिकेशन ऑर ऑक्युपेशन किंवा मदर नेम क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आईचे नाव किंवा वडिलांचे नाव, त्याचबरोबर त्यांचं शिक्षण, त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय यापैकी एक फील्ड कुठली एडिट करू शकतात. एक तर दिलेली माहितीनुसार वडिलांची माहिती आपण एडिट करू शकतो किंवा दिलेल्या माहितीमध्ये आपण आपल्या आईची जी काही माहिती दिलेली आहे, आईचं शिक्षण असेल, आईचं नाव असेल किंवा आईचा व्यवसाय असेल, जॉब करत असेल, बिझनेस करत असेल, गव्हर्नमेंट सर्व्हंट, पब्लिक सर्व्हिस, जे काही ऑप्शन्स त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केले होते त्यापैकी कोणताही एक ऑप्शन आपण त्या ठिकाणी चेंज करू शकतो. या दोन्हीपैकी एकाच फील्डमध्ये आपण चेंज करू शकतो, दोन्ही फील्डमध्ये चेंज करू शकत नाही. तर हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे, पालकांनी समजून घ्यायचं आहे की दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे फादर, मदर, नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन
म्हणजेच आईचे नाव, वडिलांचे नाव, शिक्षण आणि व्यवसाय यामध्ये एकतर वडिलांच्या नावामध्ये, शिक्षणामध्ये किंवा व्यवसायामध्ये आपण बदल करू शकतो, किंवा आईचे नाव, शिक्षण किंवा व्यवसाय यामध्ये आपण बदल करू शकतो. दुसरी सिरियल नंबर त्यांनी दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज ऍड ऑल द फॉलोइंग फील्ड्स. तर यामध्ये टोटल त्यांनी 6 फील्ड मेन्शन केलेले आहेत ज्या आपण चेंज करू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की आपलं क्लास एक्स अँड क्लास 10th आणि 12th एज्युकेशनल रिलेटेड जे काही क्वालिफिकेशनचे डिटेल्स आपण फिल केलेले आहेत, जस्ट लाईक अ बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झामिनेशन, त्याचबरोबर स्कूल नेम, पर्सेंटेज, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये दिलेल्या आहेत 10th आणि 12th. जे विद्यार्थी 12th मध्ये आहेत त्यांनी ऑलरेडी अपियर केलेला आहे, त्यामुळे त्यात काही मिस्टेक नसेल. जे विद्यार्थी रिपीटर आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये मिस्टेक होण्याची शक्यता आहे. तर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी आपलं 10-12th रिलेटेड क्वालिफिकेशन डिटेल्स एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे स्टेट ऑफ इलिजिबिलिटी. आता स्टेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजेच की आपण कोणत्या राज्यामध्ये ही परीक्षा देणार आहे, कोणत्या राज्यातून आपण पात्र आहे, कोणत्या राज्यामध्ये आपल्याकडं ज्या राज्याचं डोमासाईल आहे त्याच राज्यामधून आपण इलिजिबल आहात. तर ते त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे, आपण त्यामध्ये ते चेंज करू शकता. जर आता तुम्ही महाराष्ट्र केला असेल तर नंतर तुम्हाला दुसरं राज्य पाहिजे असेल तर तुम्ही ते करू शकता. तिसरी गोष्ट आहे तुमची कॅटेगरी. टोटल त्यांनी 5 ऑप्शन दिले होते कॅटेगरीचे, SC, ST, OBC, जनरल, EWS आणि जनरल असे 5 ऑप्शन दिले होते. भरपूर विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट नव्हतं म्हणून त्यांनी जनरल मधून फॉर्म फिल केला होता, किंवा भरपूर विद्यार्थ्यांकडे OBC NCL सेंट्रलचं सर्टिफिकेट नव्हतं तर त्या विद्यार्थ्यांनी जनरल मधून फॉर्म फिल केला होता. ज्यांच्याकडे ते सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेटचं किंवा EWS सर्टिफिकेटचं टोकन नंबर असेल तर तेही विद्यार्थी कॅटेगरी चेंज करू शकतात आणि आपल्या सर्टिफिकेटनुसार, आपल्या कागदपत्रांनुसार जे आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतील त्यानुसार ते त्या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करून आपण हा फॉर्म करेक्ट करून पुढे जाऊ शकतो. यामध्ये जर आपण बघितलं कॅटेगरी सर्टिफिकेटच्या बाबतीत NTA ने कुठलाही खुलासा केला नव्हता की कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे सेंट्रलचं पाहिजे की स्टेटचं पाहिजे. फक्त इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये एक त्यांनी लाईन मेन्शन केली होती, द व्हेरिफिकेशन ऑफ कास्ट सर्टिफिकेट इज नॉट आवर मॅटर. ते ऍट द टाइम ऑफ काउन्सिलिंगला त्या स्टेटच्या ऑथॉरिटीकडून ते तुमचं व्हेरीफाय केलं जाईल. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी जर आता स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट जरी अपलोड केलं असेल तरीही चालू शकतं, कारण त्यांनी तसं म्हटलेलं आहे NTA ने की कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन हे त्यांचं काम नाही. ते ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन काउन्सिलिंग त्या स्टेट ऑथॉरिटीकडून, त्या सेंट्रल ऑथॉरिटीकडून केलं जाईल. ओके, तर ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. त्याचबरोबर 4था पॉईंट दिलाय सब कॅटेगरी. सब कॅटेगरीमध्ये जसं की फिजिकली डिसेबल वगैरे जे स्टुडंट आहेत, भरपूर विद्यार्थ्यांकडे डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट नसतं, तर ते आता तुमच्याकडे उपलब्ध झालं असेल, आपण खरंच डिसेबल असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता आणि त्या ठिकाणी ते अपलोड करू शकता. 5वा ऑप्शन आहे सिग्नेचरचा. त्या ठिकाणी सिग्नेचर मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं करेक्शन असेल. सिग्नेचर बोर्ड एक्झाम साठी वेगळी केली असेल, CET एक्झाम साठी वेगळी केली असेल, नीट एक्झाम साठी वेगळी केली असेल. तर जी सिग्नेचर आपण बोर्ड एक्झामला केलेली आहे तीच सिग्नेचर आपण या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. सर्व ठिकाणी एकच सिग्नेचर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 6वा पॉईंट त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तो म्हणजे नंबर ऑफ अटेम्प्ट्स इन नीट. आतापर्यंत किती अटेम्प्ट्स प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. जर आपण याच्या अगोदर नीटची परीक्षा दिली नसेल, रिपीटर नसेल, फ्रेशर विद्यार्थी असेल, या वर्षी 12th एक्झाम अपियर असेल तर त्या ठिकाणी आपण नो करायचे. नो केल्यानंतर खाली कुठलाही बॉक्स त्या ठिकाणी ओपन होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी नंबर ऑफ अटेम्प्ट्स ही 6 नंबरचा जो ऑप्शन आहे तो ऍप्लिकेबल नाही. हा ऑप्शन फक्त रिपीटर विद्यार्थ्यांसाठीच ऍप्लिकेबल आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपण किती वेळा नीटचे एक्झामचे फॉर्म फिलिंग करून त्या एक्झामचा पेपर अटेम्प्ट केलेला आहे ते नंबर ऑफ अटेम्प्ट्स त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. जर ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन आपल्याकडून जर तो नंबर चुकला असेल तर ऍट द टाइम ऑफ करेक्शन आपण तो करेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या
सिरियल नंबरमध्ये त्यांनी दिलेलं आहे, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज द फॉलोइंग बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ऍड्रेस. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेस त्या ठिकाणी एंटर करता, अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला एक्झामिनेशनची सिटी सिलेक्शन करता येतं. मी परवा दिवशी एक फॉर्म भरत असताना एका विद्यार्थ्याचा आधार कार्ड नुसार परमनंट ऍड्रेस हा तामिळनाडूचा होता, प्रेझेंट ऍड्रेस हा महाराष्ट्रातला होता. मी त्या ठिकाणी फॉर्म फिल करत असताना विद्यार्थ्याचा परमनंट ऍड्रेस सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस केलं, तर एक्झामिनेशन सिटी सिलेक्ट करताना मला त्या ठिकाणी फक्त एकच स्टेट आली होती, ती म्हणजे तमिळनाडू. मग त्यानंतर मी चेंज केला आणि परमनंट ऍड्रेस अँड प्रेझेंट ऍड्रेस डिफरन्स त्या ठिकाणी एंटर केला. परमनंट ऍड्रेस साठी मी आधार कार्ड अपलोड केलं, प्रेझेंट ऍड्रेस साठीचं प्रूफ त्या ठिकाणी ते विचारत नाहीत, एकच ऍड्रेस प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचंय. तर प्रेझेंट ऍड्रेस मी महाराष्ट्रातला टाकल्यानंतर ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन त्या ठिकाणी मला 2 स्टेट आल्या. पहिली स्टेट होती तमिळनाडू आणि दुसरी स्टेट होती महाराष्ट्र. तर भरपूर विद्यार्थ्यांनी प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेस एकदा चेक करायचा आहे आणि त्यानुसार आपण एक्झामिनेशनचं सिटी सिलेक्शन त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मीडियम ऑफ एक्झामिनेशन. त्या ठिकाणी 2-3 रिजनल लँग्वेज पण दिलेल्या आहेत, त्याचबरोबर इंग्लिश ही लँग्वेज दिलेली आहे. मोर दॅन 95% स्टुडंट हे इंग्लिशच सिलेक्ट करतात. तरी सिलेक्ट करत असताना फॉर्म फिल करत असताना जर आपल्याकडून काही इनकरेक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट झाला असेल लँग्वेज, तर ती आपण त्या ठिकाणी चेंज करायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या नीटच्या फॉर्म मध्ये करेक्ट करू शकतो. तर दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे 9, 10 आणि 11 मार्च 2025 या 3 दिवसाच्या वेळेमध्ये आपण आपला फॉर्म त्या ठिकाणी एडिट करू शकता. त्याचबरोबर ऍडमिशन गेटवेच्या मार्फत आपण ऑनलाईन व ऑफलाईन काउन्सिलिंगची पूर्ण सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही सर्व्हिस घ्यायची आहे त्यांनी यूट्यूब वरती कमेंट बॉक्समध्ये, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर, त्याचबरोबर ऑफिस डिटेल्स, त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर जे विद्यार्थी किंवा पालक आमच्या काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड असतील ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तरी आपण त्या ठिकाणी संपर्क आमच्या संघ करू शकता. आमच्या काउन्सिलिंगमध्ये आम्ही विद्यार्थ्याचे नीटचे रजिस्ट्रेशन पासून ते त्याचं अलॉटमेंट पर्यंत पूर्ण सर्व्हिस आपण त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. चॉईस फिलिंग असेल, नीट स्कोअर अनालिसिस असेल, फॉर्म फिलिंग असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट करतो. तर याचबरोबर करेक्शन बद्दल मी सर्व या व्हिडिओमधून आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती ज्या नीट परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.